आणि एक महत्त्वाची राजकीय घडामोड सध्याची ती म्हणजे छगन भुजबळांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतल्याचं कळतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, शरद पवारांना कारवाईबाबत माहिती दिली आहे, भुजबळांनी आत्ताच भेट घेतल्याची माहिती कळतीये। खरं तर कालपासून शरद पवारांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी जात आहेत, मात्र शरद पवारांनी एक चकार शब्द काढला नाही। आता तरी शरद पवार बोलतील अशी अपेक्षा आहे। काय नेमकं या भेटीदरम्यान घडले, काही माहिती कळतीये? अनुभव प्रामुख्याने छगन भुजबळांवरची कारवाई सुरू झाल्यानंतर भुजबळ पक्षात एकाकी पडल्याची चर्चा सुरू झाली होती। कारण भुजबळांसंदर्भात कुठल्याही बड्या नेत्याने पुढे येऊन भुजबळांची पाठराखण करणारी प्रतिक्रिया दिली नव्हती। कालही शरद पवारांना मीडियाच्या प्रतिनिधींनी विचारला तेव्हा सध्या आपण फक्त क्रिकेटवर बोलणार असं सांगत शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं। आपल्याला माहिती एमसीएच्या निवडणुका होत्या आणि शरद पवार त्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बिझी होते। काल निवडणुकीचा निकाल लागला, शरद पवारांचा विजय झाला आणि आज सकाळी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर गेले। त्यांनी तिथे पवारांची भेट घेतली आणि आतापर्यंत जी अँटी करप्शन ब्युरो असेल किंवा ईडी कडून जी कारवाई सुरू आहे त्या संदर्भात पवारांना माहिती दिल्याचं समजतंय। त्याचबरोबर ही सगळी जी कारवाई आहे त्या कारवाईतील ज्या त्रुटी आहेत, काल जो भुजबळांनी दावा केलाय की अँटी करप्शनने मालमत्ता संदर्भाची माहिती दिली ती अतिरंजित माहिती आहे, ती त्या सगळी ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबी भुजबळांनी पवारांच्या कानी घातल्याचं समजतंय आणि आपली एक प्रकारे बाजू शरद पवारांसमोर भुजबळांनी मांडली आहे। आता याच्या पुढे शरद पवार मीडियाशी बोलतात की काय या संदर्भात आता सांगणं अवघड आहे, परंतु एक निश्चित आहे की आतापर्यंत भुजबळ राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला कारवाई झाल्यानंतर भेटले नव्हते। आज पहिल्यांदा ते शरद पवारांना भेटले आणि त्यांनी आपली बाजू शरद पवारांसमोर मांडली आणि यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात किंवा काय भूमिका मांडतात हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दीपक, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।